शिवा काशीदांच्या आईला कोण आनंद झाला. डोळ्यात चैतन्य ज्योती प्रज्वलित झाल्या. येणार येणार राजे राजे येणार, लाख लाख दिवसाचं स्वप्न पूर्ण होणार. येणार राजे येणार. आणि आले 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 राजे आले. पंचारतीचं ताट घेऊन शिवा काशीदांच्या आई पुढे झाल्या. येणार येणार राजे. राजांना वाळू लागल्या. कळेना राजांना, अगं कशाला वाळतेस, असा कुठला पराक्रम गाजवला आम्ही की आरती करावी आमची. अगं तुझा पोर मातीसाठी खर्ची पडला हे सांगायला आलोय आई. पण राजांच्या ओठातनं शब्दच फुटेना. तशी शिवा काशीदांची आई म्हणाली, ये ना राजा, आत आत तरी ये. जड पावलाने राजे आत आले. शिवा काशीदांच्या आईनं खाली फटकं धडूत टाकलं. बस ना बस ना राजा. राजे त्या फटक्या धडुत्यावर बसले. आणि शिवा काशीदांची आई शिवा काशीदांच्या बायकोला म्हणाली, अगं गुळपाणी तरी आण, तोंड तोंड तर गोड कर राजांचं. शिवा काशीदांची आई लगबगीनं गुळपाणी घेऊन आली. राजांपुढे ठेवलं. शिवा काशीदांची आई म्हणाली, घे ना राजा, तोंड तोंड तर गोड कर. कळेना राजांना, अगं कसं तोंड गोड करू. तुझ्या पोराच्या मृत्यूची कडू बातमी घेऊन आलो. आई तोंड गोड कसं करू. पण राजांच्या ओठातनं शब्दच फुटेना. तशी शिवा काशीदांची आई म्हणाली, राजा एक सांगू का. राजे म्हटले, बोल नाही. अरे येड्या, सिद्धीच्या येड्यातनं सुटलास, जीवावरच्या संकटातनं वाचलास. मग पहिल्यांदा तुझ्या आऊकडं जिजाऊंकडे जायचं सोडून वाट वाकडी करून मायाकडे का राहिलास. तसे राजे म्हटले, आई तू सुद्धा माझी जिजाऊच की ग. तसं नवर राजा, पण आईची माया तुला नाही कळायची. 6 महिने तुझ्या वाटाकडे डोळं लावून बसली असेल ती, तिच्याकडे जावं पहिले. तसे राजे म्हटले, आई एक शिवा गेला, पुन्हा दुसरा शिवा तुझ्या भेटीला आला. तुझा शिवा मातीसाठी खर्ची पडला. आई तुझा शिवा गेला. एवढं ऐकलं तशी शिवा काशीदांची आई म्हणाली, हे काय मला ठाव